नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे जनगणना 2027. यावेळी होणारी जनगणना भारतासाठी खूप विशेष आहे, कारण ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. साधारणपणे भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. 2011 मध्ये शेवटची जनगणना झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते, पण कोविड महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता ही जनगणना 2026 आणि 2027 दरम्यान करण्यात येणार आहे. या जनगणनेत एक मोठा बदल म्हणजे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 4 महत्त्वाची डिजिटल साधने सुरू केली आहेत. पहिले साधन आहे HLBC वेब ॲप्लिकेशन. या प्रणालीच्या मदतीने देशातील सर्व घरे आणि क्षेत्रे डिजिटल नकाशावर नोंदवली जातील. यामुळे जनगणना क्षेत्रांचे अचूक नियोजन करता येईल. दुसरे साधन आहे HLO मोबाईल ॲप. हे जनगणना अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. अधिकारी घराघरात जाऊन मोबाईल ॲपमध्ये माहिती नोंदवतील. इंटरनेट नसतानाही डेटा साठवता येईल आणि नंतर सर्व्हरवर अपलोड करता येईल. तिसरे महत्त्वाचे साधन म्हणजे सेल्फ एन्युमरेशन पोर्टल. या सुविधेमुळे नागरिकांना पहिल्यांदाच स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर एक विशेष ID दिला जाईल आणि नंतर जनगणना अधिकारी त्या माहितीची पडताळणी करतील. चौथे साधन आहे CMMS म्हणजे सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टम. या पोर्टलच्या मदतीने संपूर्ण जनगणनेचे काम राज्य, जिल्हा आणि केंद्र स्तरावरून थेट पाहता येईल. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होणार आहे. जनगणना 2 टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची माहिती म्हणजे घरांची संख्या, पाणी, वीज, शौचालय, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन यासारखी माहिती गोळा केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या, वय, शिक्षण, रोजगार आणि इतर सामाजिक माहिती गोळा केली जाईल. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नाही. या माहितीच्या आधारावर सरकार शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी आणि इतर विकास योजना तयार करते. तसेच राज्यांना मिळणारा निधी आणि मतदारसंघांची रचना देखील जनगणनेच्या माहितीवर आधारित असते. म्हणूनच जनगणना 2027 ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही प्रक्रिया अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक होणार आहे. अशाच नवनवीन शैक्षणिक घडामोडींसंदर्भात अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.